आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। वायब्रंट गुजरात या ग्लोबल समिटमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांनी यांच्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यावर आक्षेप घेतला जातोय। रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आहे आणि कायम गुजराती कंपनीच राहणार असं विधान रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केलं। देशभर विस्तारलेल्या रिलायन्स उद्योग समूहाची पाळंमुळं महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहेत। अंबानी कुटुंबीय सुद्धा मुंबईतच राहत असून आपला उद्योगधंदा सांभाळत आणि वाढवत आहेत। त्यामुळेच त्यांची गुजरात बाबतची विधानं सध्या चर्चेत आली आहेत आणि त्यावर आता अनेक प्रतिक्रियाही उमटू लागल्यात। I have come from the city of the gateway of India to the gateway of modern India's growth, Gujarat. I am a proud Gujarati. મને ગુજરાતી હોવાનું અભિમાન છે. I will never forget what my father, Dhirubhai Ambani, used to tell me in my childhood. Gujarat is your Matrubhumi, and Gujarat should always remain your Karm Bhumi. Today, let me declare yet again, Reliance was, is, and will always remain a Gujarati company. दरम्यान मुकेश अंबानींच्या या वक्तव्यावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे। रिलायन्स गुजराती कंपनी आहे, मग तुम्ही महाराष्ट्रात आलात कशाला? फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्रात तुमचं काम काय? जर तुमची कंपनीच गुजराती असेल तर गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा, असं देशपांडे म्हणाले। मला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे। मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? इथे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे, सगळा बाड विस्तारा गुंडाळा, तुमचं अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा। महाराष्ट्रात तुमचं काम काय? मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलेही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत, आपण एक गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।